नमस्कार गाईज, भ्रमण विथ माहीमध्ये मी परेश आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. आय होप की तुम्ही सगळे चांगले असाल, राईड करत असाल, फिरत असाल. तर आजचा व्हिडिओ हा एक कारणास्तव बनवतो आहे की तुम्हाला एका गॅजेटची ओळख करून द्यायची आहे. मी नुकतंच एक गॅजेट परचेस केलं आहे. तर या गॅजेटचं महत्त्व आणि याची नीड का होती हे मी तुम्हाला सांगतो. की काय होतं तर बरेच वेळेस जेव्हा आपण कुठलाही व्हिडिओ बनवतो, व्लॉगिंग करतो, मोटो व्लॉगिंग करतो, त्यावेळेस आपल्या फोनमध्ये ना प्रॉपर तो आवाज रेकॉर्ड होत नाही. त्याला बरीचशी कारणं आहेत, जशी विंड नॉईज आहे किंवा इतरत्र जो नॉईज असतो, गोंधळ असतो, त्याचा आवाज आपल्या ह्याच्यामध्ये मिक्स होतो. आणि नंतर मग एडिटिंग करताना बऱ्याच वेळेस काय होतं तर मी काही रेग्युलर एडिटिंग करत नाही किंवा मी प्रॉपर तितका प्रोफेशनल पण नाही आहे, तर मला एडिटिंग करताना खूप प्रॉब्लेम होतो. जो आवाज आहे तो प्रॉपरली येत नाही फोनमध्ये किंवा आपल्या ॲक्शन कॅमेऱ्यामध्ये सुद्धा. ॲक्शन कॅमेरा जेव्हा आपण माउंट करतो आपल्या हेल्मेटला, तर त्यावेळेस एक इंटरनल माईक जो आहे हेल्मेटमधला तो आपण कनेक्ट केलेला असतो व्हाया केबल. पण जेव्हा आपला तो ॲक्शन कॅमेरा Insta360X3 माझ्याकडे कॅमेरा आहे, तर तो जेव्हा आपण इथं माउंट करतो, ज्या म्हणजे उदाहरणार्थ हँडल बारवर म्हणा किंवा बाईकच्या कुठल्याही भागाला, किंवा आपण ज्यावेळेस सेल्फी स्टिकने किंवा जी इनव्हिजिबल स्टिक आहे Insta360ची त्याने आपण व्हिडिओ बनवत असतो तेव्हा आवाज जो आहे ना त्यामध्ये इतरत्र साऊंड जो आहे तो खूप नॉईज इन्क्लूड होतो आणि त्यामुळे मग तो व्हिडिओमध्ये प्रॉपरली बरोबर वाटत नाही. तर त्यासाठी मी एक ना असा माईक बघत होतो. एक कॉम्पॅक्ट साईजमध्ये माईक असतात, बरेचसे अवेलेबल आहेत त्यामध्ये. तर बऱ्याच रिसर्च अंती मला एक माईक भेटला की त्यामध्ये त्या सगळ्या क्वालिटीज मला ज्या हव्या होत्या आणि इझी टू यूज आहे, जास्त काही रॉकेट सायन्स नाही आहे त्यामध्ये. तर तो मी माईक परचेस केला आणि तो आहे DJIचा माईक मिनी. हे मी ॲक्च्युली याची अनबॉक्सिंग केलेली होती. मी थोडासा यूजही केला, त्याचा कसे यूज आहेत, काय फंक्शन आहेत हे सगळं मी बघितलं आणि त्यानंतर हा व्हिडिओ बनवतो जेणेकरून मी तुम्हाला याबद्दल चांगल्या प्रकारे माहिती देऊ शकेल. तर हा आहे DJIचा मिनी माईक. हा याचा चार्जिंग डॉक आहे आणि हाच याची कॅरिंग केस पण आहे. याच्याबरोबर मला बॉक्समध्ये एक पाऊच मिळालेलं आहे. हे पाऊच अतिशय प्रीमियम पाऊच आहे, क्वालिटी अतिशय चांगली आहे. याच्यामध्येच तुम्हाला एक पॉकेट्स मिळतात आणि एक झिपर पॉकेट मिळतो. हा बघा, हा झिपर पॉकेट आहे इथे. तर आपण आता बघूया कसं आहे. हा इथे बटन प्रेस केला की हे ओपन होतं आणि हे दोन माईक आहेत. हा त्यांचा रिसिव्हर आहे. तर आपण बघू शकतो. आता मी हे काढतो. चला माईक आपण साईडला ठेवूया. तर पहिले रिसिव्हरबद्दल माहिती घेऊ. तर हा यांचा रिसिव्हर आहे. तर हा जो आहे हा सी पोर्ट कनेक्टर आहे, हा रिमूव्ह होतो. हे बघा, हा 1 eternity later. सॉरी पडला पटकन. तर हा असा रिमूव्ह होतो. इथे हा लागतो. या इथे एक पॉवर बटन आहे याचं. इथे ह्या पेरिंग बटन आहे. हा 3.5 mm जॅक आहे. हा कशासाठी हे पण मी तुम्हाला सांगतो नंतर. इथे याच्या 2 LED आहे आणि इथे एक LED आहे. हे LED जेव्हा माईक आपण डॉकमधून काढतो आणि तो ऑटोमॅटिकली जेव्हा कनेक्ट होतो तेव्हा माईक 1 आणि माईक 2 साठी हे इंडिकेशन्स आहेत. आणि इथे जो आहे हा एक रिसिव्हरचा इंडिकेटर आहे जो ब्लिंक होत राहतो आणि म्हणजे की तो डॉकच्या बाहेर आहे असं इंडिकेट करतो. इथे एक नॉब आहे. या नॉबवर तुम्ही व्हॉल्यूमचा जो गेन आहे तो कमी जास्त करू शकता. हे बघा, असा आवाज येतो, साऊंड होतो यामध्ये. इथे याची क्लिप आहे. ही क्लिप तुम्ही नॉर्मली कुठेही लावू शकता, कुठेही अडकवू शकता. तर हा असा एकदम कॉम्पॅक्ट साईजचा यांचा रिसिव्हर आहे. तर मी आता हे जे कनेक्टर आहे ते लावतो याला पुन्हा. ओके, हे असं कनेक्टर लागलेलं आहे. हे तुम्ही डायरेक्टली तुमच्या अँड्रॉइड फोनला लावू शकता. याला जर तुम्हाला आयफोनला लावायचं असेल तर याच्यासाठी वेगळा कनेक्टर परचेस करावा लागेल. तर अँड्रॉइडचा जो कनेक्टर आहे तोच या बॉक्समध्ये याच्याबरोबर येतो.
तर त्यामुळे तुम्हाला जर ॲपलसाठी कनेक्टर जर घ्यायचा असेल लाईटनिंग पोर्ट, पण आता नॉर्मली कसं आहे की iPhone 15 सिरीज नंतर त्यांना पण आता डायरेक्टली सी पोर्टच येतात, तर म्हणून त्यासाठीच त्यांनी एक वेगळा जो लाईटनिंग पोर्ट आहे तो दिलेला नाही आहे. तर तुम्ही बघू शकता का हा आहे याचा रिसिवर. तर हा आता आपण थोडं साईडला ठेवू. हे आहे त्याचे माईक. हे जे आहे हे फिल्टर आहे, हे मी आत्ता लावलं आहे. हे याच्याबरोबरच मेन म्हणजे तुम्हाला माईक सेटअपमध्ये सगळं काही जे आहे ते DJIने प्रोव्हाइड केलेलं आहे. तुम्हाला वेगळं काही परचेस करण्याची गरज नाही आहे. तर हे जे आहे हा फिल्टर इथे क्लिप्स आहे. या क्लिप्स अतिशय सुंदर मेकॅनिझम त्यांनी यूज केलेलं आहे. हे बघू शकता, ह्या अशा क्लिप आहे. आणि हा आहे DJIचा माईक मिनी. बघू शकता किती कॉम्पॅक्ट साईज आहे याची. वरती तुमचं माईकसाठी आहे, इथून आवाज रिसीव होतो. इथे 2 बटन्स आहेत. एक बटन पॉवर बटन आहे आणि एक पेअरिंग बटन आहे. पॉवर बटनने ऑब्व्हियसली हे पॉवर ऑन होतं आणि पेअरिंग तुम्ही प्रेस केलं तर तो तुमच्या कनेक्टरशी पेअर होऊ शकतो. याच्यात 3 प्रकारचे ऑप्शन्स येतात. एक म्हणजे चार्जिंग डॉक, 2 माईक आणि 1 रिसिवर. हा तुम्ही डायरेक्टली सेट विकत घेऊ शकता, किंवा तुम्ही फक्त रिसिवर आणि हा माईक विकत घेऊ शकता, 1 माईक आणि 1 रिसिवर. किंवा तुम्ही फक्त 1 माईकसुद्धा विकत घेऊ शकता. हा माईक डायरेक्टली ब्लूटूथने तुमच्या फोनला किंवा तुमच्या कॅमेराला कनेक्ट होऊ शकतो, पण त्याच्यामध्ये क्वालिटी जी आहे साऊंडची थोडीशी कॉम्प्रोमाइज होते. म्हणून मी तर तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही डायरेक्टली डॉक, 2 माईक आणि रिसिवर याचा पूर्ण कॉम्बो परचेस करा, ते बेटर राहील. तर पुढे या माईकबद्दल बोलूयात आपण. तर हा माईक जो आहे इथे तुम्हाला एक LED मिळते जी की दाखवते की तुमचा रिसिव्हरशी हा माईक कनेक्ट आहे आत्ता. आणि इथे अजून एक LED मिळते जी की आहे नॉईज कॅन्सलेशन ऑन आहे याचं इंडिकेट करतं. याच्यामध्ये 2 नॉईज कॅन्सलेशनचे मोड येतात, एक हाय आणि एक लो. तर तुम्ही नॉईज कॅन्सलेशन ऑफ पण करू शकता. इथे जर तुम्ही एकदा पॉवर बटन दाबाल तर हा नॉईज कॅन्सलेशन ऑफ होऊन जातो आणि पुन्हा जेव्हा प्रेस करता तेव्हा नॉईज कॅन्सलेशन ऑन होतो. तर हा माईक जेव्हा तुम्ही कुठेही लावायचा असेल शर्टला, टी शर्टला, तर तुम्ही डायरेक्टली इथे ही क्लिप आहे, ही क्लिपने पण लावू शकता. अदरवाईज एक सुंदर मेकॅनिझम आहे मॅग्नेटचं. हा एक छोटासा मॅग्नेट आहे आणि अतिशय स्ट्रॉंग मॅग्नेट आहे. तुम्ही बघू शकता, हे बघा. हा मॅग्नेट थ्रू पण तुम्ही कुठेही कॉलरला म्हणा किंवा टी शर्टला म्हणा हे लावू शकता. याचा यूज म्हणजे असा की जर तुम्हाला माईक दाखवायचं नसेल तर डायरेक्टली तुम्ही माईक असा आतमध्ये ठेवा, बाहेरून मॅग्नेट लावा. हे असं लावलं की माईक तुम्ही डायरेक्टली लपवू शकता, म्हणजे माईक दिसणार नाही, तुमचा माईक डिसअपिअर होईल. तर मी आता हे काढतो आणि आपण पुढचं माहिती घेऊ जरा. हे खूप स्ट्रॉंग मॅग्नेट आहे. तर अशा प्रकारे, आणि हे याचं फिल्टर हे कसं लावायचं आहे तर ओके, हे जस्ट इथे ठेवा आणि प्रेस करा. ओके, हे लागलं. अशा प्रकारे याच्यामध्ये 2 माईक येतात. हे जे फिल्टर्स आहेत हे याच्याबरोबर 2 पेअर येतात, ब्लॅक आणि ग्रे. तर मी एक ग्रे माईक 1ला लावलेली आणि ब्लॅक जी आहे ती माईक 2ला लावलेली, जेणेकरून मला कळेल की माईक 1 कुठला आहे, माईक 2 कुठला आहे. तर याच्यामध्ये आता अजून एक ऑप्शन असा आहे की तर याच्याबरोबर ज्या केबल्स येतात तर त्या मी तुम्हाला दाखवतो आता. याच्याबरोबर एक टाईप A टू टाईप C ही पोर्ट येते. तर ही कशासाठी हेही मी तुम्हाला सांगतो. आणि ही येते 3.5 mm जॅक दोन्ही साईडला. तर हा तुम्ही नॉर्मली तिथे रिसिव्हरला असं कनेक्ट करू शकता आणि तुमचा ॲक्शन कॅमेऱ्याला हा कनेक्ट करून तुम्ही ॲक्शन कॅमेऱ्याला यूज करू शकता. आणि दुसरी गोष्ट, ही जी C पोर्ट आहे ही कशासाठी आहे तर ही एक तर तुम्ही तुमचं चार्जिंग डॉक डायरेक्टली चार्ज करू शकता किंवा हा रिसिव्हर चार्ज करू शकता. पण याचा अजून एक फायदा असा आहे की हे जेव्हा तुम्ही इथे कनेक्ट करता तेव्हा तुम्ही USB A थ्रू डायरेक्टली तुमच्या लॅपटॉपला, कम्प्युटरला कनेक्ट करून तो
लॅपटॉपवर पण यूज करू शकता माईक विथ रिसिवर. तर हा एक याचा फायदा आहे. तर अतिशय युनिक असा माईक, छोटा, अतिशय हँडी, खूप इझी टू यूज आहे. त्याची क्वालिटी अतिशय उत्तम आहे. नॉईज कॅन्सलेशन ऑन केल्यानंतर बराचसा नॉईज जो आहे तो कॅन्सल होतो, एकदम प्रॉपर आवाज येतं. तर आपण अशा प्रकारे हा आपला DJI माईक मिनी, याची परचेस लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवीन. तर अशा प्रकारे हा DJI माईक मिनी आपण यापुढे यूज करणार आहोत आपल्या व्लॉगिंगसाठी, मोटो व्लॉगिंगसाठी. तर तुम्ही आपले व्हिडिओ असेच बघत राहा. मी असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत राहील. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आपला चॅनल भ्रमण विथ माही. आणि आपला चॅनल खूप नवीन आहे, तर नक्कीच तुमचे काही सजेशन्स असतील तर ते मला कमेंट थ्रू कळवा, तर मी नक्की त्यावर काम करेन. धन्यवाद.